गुढीपाडव्याच्या सर्व सर्व स्टेटस पाहणारे, उपासना घेणारे नातेवाईक सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपली रामदासांचे नित्यसेवामधली रामरक्षा भीमरूपी आणि त्याच्या मागे जी वही आहे ते रामनाम रोज एक पान हे लिहिलं जातं. शिवाय रामचरित मानस 42 दोहे म्हटले जातात. ललिता सहस्त्रनाम आपण गौरी तृतीयापासून सुरू करतोय. दुर्गा स्तोत्र, दुर्गा चालिसा, दुर्गा प्रभावी मंत्र सुरू आहे एका जातकासाठी. आणि आज देवीला पांढऱ्या वस्तूची नैवेद्य होता आणि मी दुधी हलवा केलेला आहे देवीसाठी. आज ते 3:30 मुहूर्तातला मुहूर्त आणि घरचं केलेलं काहीतरी हवं. श्रीखंडाचा डबा आणला तरी तो बाहेरचा केलेला असतो, स्वतः काहीतरी केलेले एक आनंद वेगळाच असतो. दत्तभावांनी जो 2 जातकांसाठी सुरू आहे, रामनाम नौका 81 जणांसाठी सुरू आहे. आणि आज नावं जास्ती यावी वाटत होतं, परंतु नाही येऊ शकली. तरी पण आपण रामनवमीपर्यंत जरी नावं दिलीत तरीसुद्धा तुम्हाला रामचरितमानसचे 99 रुपये हे कमी होतील. आणि आपलं वाल्मिकी रामायण भाग 1, वाल्मिकी रामायण भाग 2 हे आपलं या 8 दिवसात आपण वाचन करणार आहोत. आणि याचं कुठलंही शुल्क आपण घेतलेलं नाही आहे. आणि उद्या स्वामी प्रकट दिन असल्यामुळं आपण स्वामींचं पारायण करत आहोत आम्ही दोघेजणं बहीण भाऊ. आणि त्यासाठी अजून नावं अपेक्षित आहेत. 2 नावं आलेली आहेत, अजून नावं येणं अपेक्षित आहे. जास्तीत जास्त जणांनी स्वामी प्रकट दिनी आपली उपासना नोंदवा. समजा पगार झाल्यावर तुम्ही जरी दक्षिण मूल्य दिलं तरी हरकत नाही, पण या अतिशय महत्त्वाच्या दिवशी आपण जोडलं जाणं, आपल्यासाठी आम्हाला उपासना करायला मिळणं हेच आमचं खूप मोठं भाग्य आहे. इदं नमः इदं नमः इदं नमः. आज गुरुवार विशेष सर्व उपासना आपल्या झाल्या. कल्पवृक्ष उपासनेमध्ये 9 उपासना, त्यामध्ये आपण रामरक्षा, हनुमान चालिसा, भीमरूपी, स्वामी तारक मंत्र, करुणा त्रिपदी या सगळ्यांना आपण एकत्र घेतल्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या अनेक उपासना करायला लागणार नाहीत. आणि वैयक्तिक ज्या उपासना आहेत त्यांनासुद्धा न्याय द्यायला आपल्याला वेळ मिळेल. हाच एकमेव हेतू. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. भारत कॅन्सरमुक्त व्हावा यासाठी दत्तभावांनी रोज 21 वेळा म्हटली जाते. आणि ते 2 जातकांसाठी आम्ही म्हणतो आहे आणि त्यांना फरक चांगलाच पडतो आहे. आज आपण नवीन उपासना सुरू केली ती म्हणजे अपराजिता स्तोत्र आणि मंत्र. याच्याने तुम्हाला सर्व ठिकाणी यश मिळेल, यश मिळेल. आलेल्या 6-7 नावांसाठी आपण ही उपासना केलेली आहे. बंधू आणि मी दोघंही मिळून या उपासना अतिशय प्रामाणिकपणे आणि जास्त जितका वेळ लागेल तितका वेळ घेऊन आपण ती उपासना पूर्ण करतो. दिवसभर उपासना चालू असतात. आधेमध्ये कुणाचा काही निरोप आहे का यासाठी मात्र फोन पाहिला जातो. फोन जरी ऑनलाईन असला तरी फोन मी बघत नसते. नातू सुट्टी असली की फोन घेऊन बसतो. त्यामुळं कुठल्याही सतत फोन बघतायत आणि कधी उपासना करतायत असं आपल्याला वाटायला नको. श्रीराम समर्थ. कारण आपली टॅगलाईनच आहे, प्रामाणिक उपासना हीच खात्री, प्रामाणिक उपासना हीच खात्री. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. कल्पवृक्ष उपासनेस जोडलेल्या 26 जणांसाठी आपण ही उपासना केलेली आहे. इदं नमः इदं नमः इदं नमः.